जय शिवराय मित्रांनो, आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण। मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये म्हणजेच भाग नंबर 2 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म बघितलो। आज आपण शिवरायांचं बालपण बघणार आहोत। तर चला मित्रांनो, लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर मासाहेब जिजाऊ आणि बालशिवबा वर्षभर शिवनेरी किल्ल्यावरच होते। त्यामुळे बाळाचं आवश्यक संगोपन म्हणजेच कान टोचणे, जाऊळ काढणे अशा संस्कारी समारंभाचं आयोजन शिवनेरी किल्ल्यावर केले गेले। बालशिवाने 12 मावळ फिरून बघितले। बाल सावंगडी, मावळे, रामोशी, कोळी, मांग, मार, माळी, कुंभार, न्हावी, मराठी, कुणबी, महार, धनगर, मुसलमान अशा सर्व जाती जमातीतील होते। यासोबत चांगलीच मैत्री शिवाजीराजे केले। त्यानंतर मासाहेब जिजाऊ आणि बालशिवबा सिंदखेड राज्य येथे गेले, म्हणजेच शिवबा आपल्या आजोळ गेले। मासाहेब जिजाऊ बालशिवबाला शिक्षण देण्यास सुरुवात केले। अक्षर ओळख, भाषाज्ञान, तत्वज्ञान, युद्धकला, घोडदळ, पोहणे, तलवारबाजी, राजनीती, न्यायदान, समाजविज्ञान, साहित्य, धर्म अशा अनेक क्षेत्रात मासाहेब जिजाऊ बालशिवबाला शिक्षण दिले। मासाहेब जिजाऊ आणि बालशिवबा सिंदखेड राज्य येथे 5 वर्ष राहिले आणि याच कालावधीमध्ये बालशिवबा बरंच काही शिकून घेतले। त्यानंतर 1636 च्या दरम्यान म्हणजेच होळीच्या दरम्यान मासाहेब जिजाऊ आणि बालशिवबा आणि त्यांचे सावंगडे आणि जगदेराव काकांनी त्यांच्यासोबत 2000 तरुणांची फौज दिली होती। हे सर्वजण शहाजीराजांपर्यंत जाऊन पोहोचले आणि सुपे येथे वाड्यात मुक्कामास थांबले। बालशिवबा 12 मावळातील मावळांसोबत खेळू लागले। त्यानंतर मासाहेब जिजाऊ आपल्या बालशिवबाला घेऊन परिसरातील गोरगरीब न पाहता, श्रीमंत न पाहता, जातपात न पाहता त्यांच्या घरी गेले, त्यांच्या घरी राहिले, त्यांच्या सोबत जेवण केले आणि आपण स्वराज्य निर्मिती कशी करायची या विषयावर बोलले। हे समजावून सांगितले। घराघरातून स्त्री पुढे आले पाहिजे, आपल्या घरातील पुरुषांच्या पाठीमागे ठाम राहिले पाहिजे, आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं आहे, आपण इथले मालक आहोत। शहाजीराजांनी आपल्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे। आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये परकीय सत्ता राज्य करत आहेत। आपण इथले मालक असताना गुलामापेक्षाही वाईट परिस्थितीत जगत आहोत। हे मासाहेब जिजाऊंनी बोलवून दाखवलं। इडापिडा जाळू आणि बळीराजा आणू हे मासाहेब जिजाऊ आत्मविश्वासाने तिथल्या लोकांना सांगितले आणि बालशिवबाला घेऊन वाड्यावर परतले। भारताचा सांस्कृतिक इतिहास, मावळ्यांचा भूगोल, भाषाज्ञान हे सगळं काही मासाहेब जिजाऊंनी शिवबाराजांना शिकवले आणि यातच मासाहेब जिजाऊंचे 2 वर्ष गेले। यानंतर बालशिवबा आणि मासाहेब जिजाऊ कर्नाटकमध्ये शहाजीराजांकडे गेले। आता बालशिवबा झाले होते 8 वर्षाचे। शहाजीराजे बालशिवबाला बघितल्यानंतर त्यांचा आनंद हा गगनात मावत नव्हता। शहाजीराजे ठरवले आपल्या मुलांची म्हणजेच बालशिवबांची परीक्षा घेण्याची। बालशिवबाची परीक्षा शहाजीराजे घेऊ लागले। राजनीतीमध्ये, युद्धकलामध्ये, पोहण्यामध्ये, गडसैन्यामध्ये, घोडदलामध्ये प्रत्येक परीक्षामध्ये बालशिवबा पास झाले आणि हे पाहून शहाजीराजांचा आनंद गगनात मावत नव्हता। मित्रांनो, हे होतं बालशिवबांचं बालपण। हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि मित्रांनो, काही चुकलं असेल तर माफ करा। इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय। धन्यवाद।